बारामतीच्या काटेवाडीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन झालंय आणि यावेळी परीट समाजानं धोतराच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत केलं। काटेवाडीमध्ये मुख्य रस्त्यापासून गावातल्या विसाव्यापर्यंत धोतराच्या पायघड्या घालून त्यावरून पालखी खांद्यावरून नेली जाते आणि ही अनोखी परंपरा गावकऱ्यांनी आजही जपली आहे। शतकानुशतके ही परंपरा आहे आणि गावकरी आजही मोठ्या प्रेमानं आस्थेनं अशा प्रकारे या परीट घड्या म्हणतात त्याला आणि या परीट घड्यांवरून पालखी अशी गावामध्ये विसावते। धोतराच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलं। संत तुकोबांच्या पालखीला हा एक विशेष मान गावकऱ्यांकडून दिला जातो। काटेवाडीमध्ये पालखीचं आगमन झालं। तुकोबांच्या पालखीनं काटेवाडीत आगमन केलं, तोच हा क्षण गावकऱ्यांची मोठी लगबग चालते। महाराजांच्या पालखीला अशा प्रकारे हा एक आगळा वेगळा मान गावकऱ्यांकडून दिला जातो। धोतराच्या घड्या घालून अशा प्रकारे पायघड्या घालून अशा प्रकारे त्यावरून पालखीला गावामध्ये आणलं जातं। पंचक्रोशीतले गावकरी या सगळ्या सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी होत असतात आणि आपल्यालाही या पायघड्या घालण्याची अशा प्रकारे संधी मिळावी यासाठी गावकऱ्यांची मोठी झुंबड या ठिकाणी उडलेली आपण पाहतोय आणि या धोतराच्या पायघड्या घातल्यानंतर त्यावरून अशा प्रकारे पालखीचं गावामध्ये आगमन होतं।